वड्याकाठी वसलेले एक सुंदर असे गाव. एरंडोली असं त्याचं नाव. गाव तसं छोटंच बरं का, पण अगदी तालुक्यात होतं नाव. गावालागत छोटासा ओढा आणि ओढ्याकाठी जान्हवी देवीचा पहारा. आणि तिथेच होती आमची मराठी शाळा. जणू आमचा स्वर्गच, अविस्मरणीय युगच. अगदी आजही वाटतं परत एकदा वाजावी घंटा. गुरुजींनी हातात छडी घेऊन मोकळ्या पटांगणात सुरू करावी प्रार्थना. आम्ही राहतो की उभा, पण आता परत खरंच भरेल का रे शाळा? खाऊ की परत वरांड्यात बसून जेवणाचा डबा? थोडा तुझा, थोडा माझा. वाटू की आयुष्यातून निघून गेलेला तो कधी न विसरणारा ठेवा? सुरू करू की गणित, इतिहास, भूगोल, मराठी, बालभारतीचा परत एकदा तास? खरंच येईल करे पावसाचा थेंबासारखा त्या पुस्तकाच्या प्रत्येक पानाचा वास? फळ्यावर खडूची रेघ उमटावी, नाव पुकारताच हजर अशी हाक यावी. खेळाची सुट्टी, घंटीचा नाद, क्षणात विसरलेले सगळेच वाद. जिंकू की हरू, हसणं रडणं, त्या वयाला कुठलं होतं ओझं पेळणं. आज सगळं आहे पण वेळ नाही. ती शाळा, तो ओढा, तो दिवस नाही. पण आठवणींच्या वहीत अजूनही तो वर्ग भरलेलाच आहे. पण आज तो आमच्यासाठी नाही याचंच आता दुःख आहे. तो आता आज आमच्यासाठी नाही. या आणि अशाच मजेशीर गोष्टी पाहण्यासाठी आमच्या मिनी टून वर्ल्ड या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. परत पुन्हा भेटू एक नवीन कहाणी घेऊन. तोपर्यंत बाय बाय.